प्रियजन हो, येशू ख्रिस्ताच्या नावाने आपल्याला प्रेमपूर्वक शुभेच्छा। प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर खूप प्रेम करतो आणि आपल्यावर अपार माया आहे, म्हणूनच तो दररोज आपल्याशी बोलतो, आपल्याला बळ देतो आणि प्रोत्साहित करतो। मग आपण आशीर्वादित व्यक्ती नाही का? तुम्ही प्रभूचे स्तुती करायला हवी, म्हणत, प्रभू, मी आशीर्वादित आहे यासाठी तुझे आभार। ठीक आहे, जेव्हा तुम्ही प्रभूवर तुमचा विश्वास कबूल करता तेव्हा तुमच्या हृदयात आनंद आणि समाधान येईल। आजच्या दिवशी तुम्ही अजून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या। बायबलमधील स्तोत्रसंहिता 46 वचन 11 मध्ये असे म्हटले आहे, सेनाधीश परमेश्वर आमच्या बरोबर आहे, याकोबाचा देव आमचा आश्रय आहे। आपल्यासोबत असणारा प्रभू कसा आहे? तो सेनाधीश आहे, सैन्याचा देव आहे। बायबल स्पष्ट सांगते की त्याच्याकडे एक महान सैन्य आहे। प्रभूकडेही सैन्य आहे। तुम्हाला हे माहीत आहे का? जर देशाचे संरक्षण करायचे असेल तर सैन्य असते। 3 प्रकारची सैन्य आहे, भूमिसेना, वायुसेना, नौसेना। पण प्रभूकडेही एक सेना आहे, ती विशाल आहे। माहीत आहे का? ती कोणती सेना? ती देवदूतांची सेना आहे। या सैन्यात लाखो देवदूत आहेत। सैतान ही एक सैन्य म्हणून कार्य करतो। स्वर्गातील प्रदेशात सैतानाकडे वाईट आत्म्यांची एक मोठी फौज आहे। तो एक महान सैन्य म्हणून कार्य करतो। तो दिसतो का? तुम्ही सैतानाला, शत्रूला पाहू शकत नाही। एक अदृश्य शत्रू, ज्याच्याकडे अदृश्य सैन्य आहे, तो या जगात कार्य करतो। तो आमच्या विरुद्ध उठतो। तो आपल्यावर वाईट घडवतो। तो आपल्याला घाबरवतो, आपली शक्ती कमी करतो, आजार आणि अडथळे आणतो। तो आपल्याला नष्ट करण्यासाठी अनेक गोष्टी करतो। मग आपण कसे सुरक्षित राहू शकतो? दुसऱ्या बाजूला देव आहे। त्याच्याकडे स्वर्गराज्य नावाचे एक राज्य आहे। त्याच्याकडे लाखो देवदूतांचा एक महान सेना आहे। तो आपली देवदूत पाठवतो आणि आपली रक्षा करतो। म्हणून सैतानाच्या सैन्याला घाबरू नका। प्रभूकडे आपल्यासाठी त्याच्यापेक्षा कितीतरी मोठे सैन्य आहे। प्रभूच्या नावांपैकी एक नाव आहे सेनाधीश प्रभू। हे नाव उच्चारले तर तुमच्यात धैर्य यायला हवे। एकदा देवाचा एक माणूस एलिशा नावाचा, तो एक संदेष्टा होता। एक परदेशी राजा त्याच्या विरुद्ध उठला, असं विचारून, फक्त हा संदेष्टा मारला गेला तरच मी इस्रायलची भूमी जिंकू शकतो। रात्री त्याने आपले सैन्य पाठवले, ज्यांनी एलिशा राहत असलेल्या संपूर्ण शहराला वेढा घातला। सकाळी तो उठला तेव्हा त्याने शत्रूंच्या सैन्याला सर्व बाजूंनी वेढा घातलेला पाहिला। ते त्यांना पकडायला आणि घेऊन जायला आले होते, पण तो अजिबात घाबरला नव्हता। याचा सेवक म्हणाला, एलिशा, माझा स्वामी, पहा, सिरियनचे सैन्य आपल्याला सर्व बाजूंनी वेढून आहे। ते तुझ्या विरुद्ध उठले आहेत। आपण धोक्यात आहोत आणि आपण पडू शकत नाही। पण एलिशा म्हणाला, घाबरू नकोस। पहा, अजून एक सैन्य आहे। ते अदृश्य सैन्य आहे। एलिशाने प्रार्थना केली, प्रभू, त्याचे डोळे त्याचे आध्यात्मिक डोळे उघडले गेले। एलिशाच्या सभोवताली डोंगरांवर आणि संपूर्ण शहरभर अग्निमय रथ आणि घोडे होते। तो म्हणजे परमेश्वराचा सैन्य, अग्निमय घोडा आणि रथ। त्याच्याकडे रथांचे आणि घोड्यांचे सैन्य आहे। हे अग्निमय असेल। सैतान कधीच जवळ येऊ शकत नाही। संरक्षण करणारी शक्ती एलिशाला वेढून होती। हे दिसणार नाही। माणसांची सैन्य तुम्ही पाहू शकता, पण हे आध्यात्मिक सैन्य अदृश्य असेल। देव आपल्या देवदूतांना तुमच्या सभोवती तळ ठोकायला आणि तुमचे संरक्षण करायला आज्ञा देत आहे। हे तुम्ही उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही। कधी कधी जेव्हा तुम्ही प्रार्थना करता, तुमचे आध्यात्मिक डोळे उघडले गेले तर तुम्ही देवदूत आणि त्यांची सैन्य पाहू शकता। मी ते अनेक वेळा पाहिले आहे। मी पाहिले आहे की प्रभू कसा आपले देवदूतांचे सैन्य मला वेढण्यासाठी आणि माझे संरक्षण करण्यासाठी पाठवतो। म्हणून मला याबद्दल काहीच शंका नाही। मी दररोज प्रभूचे स्तुती करीन। प्रभू,
माझ्यासाठी ठेवलेल्या देवदूतांसाठी तुझे आभार. माझ्या सभोवती तळ ठोकून माझे संरक्षण केल्याबद्दल तुझे धन्यवाद. सैतान हल्ला नको म्हणून देवदूतांना संरक्षणाची आज्ञा दिल्याबद्दल धन्यवाद. स्तोत्र संहितेत 91 मध्ये असे म्हटलेले आहे, तुझ्या सर्व मार्गात तुझे रक्षण करण्याची तुझ्याविषयी तो आपल्या दिव्यदूतांना आज्ञा देईल. फक्त तू प्रार्थना केलास तर प्रभू आपल्या देवदूतांना आज्ञा देईल आणि ते तुझ्या सभोवती तळ ठोकतील, तुझे संरक्षण करतील. म्हणून आपला प्रभू हा सैन्यांचा प्रभू आहे. मोठमोठी सैन्ये तुझ्या विरुद्ध उभी राहू शकतात. अनेक लोक तुझ्या विरुद्ध उभे राहू शकतात, पण प्रभूचे सैन्य हे जग जिंकणारे आणि विजय मिळवणारे सर्वात मोठे सैन्य आहे. हे त्या व्यक्तीचे सैन्य आहे ज्याने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. तो तुझ्यासोबत असताना तुला भीती का वाटते? सर्वप्रथम विश्वास ठेव. जेव्हा तू आपल्या मुलांना शाळेत पाठवतोस तेव्हा प्रार्थना कर. तुझ्या मुलाला देवदूतांचे संरक्षण मिळेल. जेव्हा तू प्रवास सुरू करतोस तेव्हा प्रार्थना कर, प्रभू तुझे देवदूत पाठव आणि आमच्या प्रवासात आमचे संरक्षण कर. अशी प्रार्थना करून सुरुवात करा. देवदूतांची फौज तळ ठोकेल. वाईट येणार नाही. तो फक्त प्रार्थनेची वाट पाहतो, जबरदस्ती करणार नाही. प्रार्थना केली तर प्रभू सैन्य पाठवेल, मार्गदर्शन संरक्षण करेल. म्हणून देव तुम्हाला बाहेर जाताना आत येताना संरक्षण करतो हे तुम्ही विश्वासाने मानले आणि प्रार्थना केली. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्टीसाठी प्रार्थना करता प्रभू फौज पाठवेल, तुमचे संरक्षण, वाचवणूक व मार्गदर्शन करेल. विश्वास आहे का? आधी विश्वास ठेवा. तुमच्यासाठी फौज आहे, ते देवदूत आहेत. मायकेल देवदूत कधी कधी तलवार घेऊन खाली येतात. ते संरक्षण करणारे देवदूत आहेत. प्रभू हा सैन्यांचा प्रभू आहे. सैताना, तू सैन्य ठेवून येऊ शकतोस, मोठ्या आत्म्यांसह आणि गटांसह येऊ शकतोस, पण माझ्यासोबत असणारे तुझ्यापेक्षा जास्त आहेत. त्याची फौज मोठी आहे. तू त्यावर कधीच विजय मिळवू शकत नाहीस. देवाची स्तुती करा. सैतान थरथरेल. सैतान फक्त आपल्या अज्ञानाचा फायदा घेतो. हे जाणून घ्या आणि देवाची स्तुती करा. सैतान घाबरेल. तुम्ही म्हणाल का, सैन्यांचा प्रभू, मी तुझी स्तुती करतो. तू माझ्यासाठी फौज ठेवली आहे जी मला संरक्षण, वाचवेल, मदत करेल. धन्यवाद, तू देवदूतांची फौज ठेवली आहेस. काहीही मला इजा करू शकत नाही. देवाच्या फौजेबद्दल धन्यवाद जी मला संरक्षण देते. येशूच्या नावाने आमेन. आमेन. जीसस रिडीम्ड मराठी ह्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि बेल चिन्हावरही क्लिक करा. दररोजच्या नवीन कार्यक्रमांची माहिती मिळवा.